बुद्धाच्या हजारो मूर्त्या तोडल्या, हजारो लेण्या उद्ध्वस्त केल्या, हजारो लेण्यांवर बुद्धाची मंदिरं उद्ध्वस्त करून तोडून फेकून देऊन तिथं हिंदू मंदिरं उभं करण्यात आली. तरीही बुद्ध संपला नाही. जिथं जाताल तिथं बुद्ध सापडतोय, जिथं खोदताल तिथं बुद्ध सापडतोय, जिथं पाय ठेवताल तिथं बुद्ध सापडतोय. कारण बुद्ध हा तोडून फोडून मोडून नष्ट होणारा व्यक्ती नव्हताच. तीच बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतही लागू होते. बाबासाहेब आंबेडकरांचे 1956च्या नंतर कमीत कमी 1000 ते 1500 वेळा पुतळे फोडले असतील, तोडले असतील, त्यांची विठंबना केली असेल, पण बाबासाहेब आंबेडकर संपले नाहीत. उलट जेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड झाली, विठंबना झाली, तिला विध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तितक्याच जोमाने स्फोट घेत गेलेला आहे. आज भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक विचारधारा म्हणून, बाबासाहेब आंबेडकर ही एक विचारधारा म्हणून संपूर्ण विश्व स्वीकारताना आपण पाहत आहे. त्यामुळे ज्या पुतळ्यामध्ये बाबासाहेब कधी नव्हतेच, ज्या मूर्तीत बुद्ध कधी नव्हताच, ज्या विहारामध्ये बुद्ध कधी नव्हताच, ते विहार तोडलं म्हणून, किंवा ज्या पुतळ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर कधी नव्हतेच, तो पुतळा तोडला म्हणून आपण आपली एनर्जी वाया घालवणे मुळात खरंच ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. अरे जो पुतळा मातीचा आहे, दगडाचा आहे, विटापासून बनवलेला आहे, सिमेंटपासून बनवलेला आहे, कुठल्याही धातूपासून बनवलेला असू शकेल, त्या पुतळ्यात बाबासाहेब आंबेडकर आहेत याचं प्रमाण काय आहे? आणि जर बाबासाहेब आंबेडकर एखाद्या निर्जीव पुतळ्यात असतील, बाबासाहेब आंबेडकर एखाद्या निर्जीव पुतळ्यात असतील आणि तो पुतळा तोडला म्हणून जर तुमच्या जीवाला त्रास होत असेल, वेदना होत असतील, तुम्हाला त्याचं दुःख होत असेल, तर त्या मूर्ख लोकांना माझं सांगणं आहे, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी जिवंतपणी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून संपूर्ण आयुष्यभर त्यांच्या शरीराचा एक एक कण तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी लिहून ठेवला, बंदिस्त करून ठेवला आहे, तेही कधीतरी विठंबना होताना वाचवायला शिका. आज देशाची संसद निर्माण होऊन, भारत स्वतंत्र होऊन 100 वर्ष पूर्ण होत आहेत, व्हायला येत आहेत. संविधानाचा हा अमृत महोत्सव म्हणून साजरा करताना बऱ्याच लोकांना लाजा बिलकुल वाटत नाहीत. कारण जिवंत बाबासाहेब यांनी कधी स्वीकारलेला नाही. यांना हवा आहे फक्त मृत बाबासाहेब. तुम्हाला जर बाबासाहेब आंबेडकर पाहायचाच असेल तर आधी या देशाच्या संसदेमध्ये जा, तुमची लोकं त्या विधिमंडळामध्ये पाठवा. यातच मरू नका. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे फोडले, बाबासाहेब आंबेडकरांची याची विठंबना केली, संविधानाची विठंबना केली. अरे विठंबना त्याची होते ज्याचं अस्तित्व असतं. ज्या निर्जीव गोष्टीमध्ये बाबासाहेब आंबेडकर नाहीतच, त्या निर्जीव गोष्टी फोडल्या म्हणून, त्याची विठंबना केली म्हणून जर आपण जिवंतपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मारून टाकत असू, तर खरंच निर्जीव पुतळ्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना शोधण्यासाठी आपण स्वतःला जर बुद्धिजीवी म्हणून घेत असू, तर खरंच आपण जिवंत आहोत का मृत आहोत याचं सुद्धा चिंतन होणं काळाची गरज आहे.